यच्चाग्निश्चोदकमखिलं चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयामि अमोजसा पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां ध्येयमाश्रिता प्राणापानसमायुक्तः चक्रं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविधेव चाहं दावा विमोक्तः पुरुषो लोके अक्षराक्षर एव च क्षरः सर्वभूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते उत्तमा पुरुषस्त्वन्यः परमात्मेति उदाहृतः यो लोकत्रयम् आविश्य बिभर्त्यव्ययईश्वरः यस्मात् अक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे पुरुषोत्तमः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वबीजभजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हरे कृष्ण. धन्यवाद. सर्वांनी चांगलं म्हटलं. आता आपल्याला चांगला हा अध्याय म्हणण्याची प्रॅक्टिस झालेला आहे. तर अधिक महिना झाल्यानंतर पण आपण मध्ये मध्ये हा अध्याय म्हणू शकता घरामध्ये, एकादशी किंवा इतर अशा दिवसाला पाहून. कारण जादा श्लोक नाही आहेत, 20 श्लोक आहेत बा. आणि 20 श्लोक म्हणण्यासाठी बरोबर फक्त 5 मिनटं लागली. 5 मिनटापेक्षा जादा नाही. मग असं आपण आठवड्यातून एकदा किंवा आधीमध्ये आपण म्हणू तर खरोखर आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा लाभ प्राप्त होईल. आणि श्लोक पण पाठांतर होतील आणि संस्कृतचं उच्चारणाचा पण प्रॅक्टिस आपल्याला होईल. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण श्लोकांवर चर्चा सुरू करू. ठीक आहे. जपाच्याबद्दल जरा शेवटी बोलू. ठीक आहे. सर्वांनी जप केला व्यवस्थित? कोणाला कंटाळा वाटला का? काही भक्त गेले का कुठे? थोडे घे. काही भक्त घ्या ते मल्हारपूर्ण पण बोलवतो. मल्हारपूर्ण पण फोन करा, कीर्तन करायचं. ठीक आहे. मग आपण सकाळी 9 नंबरच्या श्लोकांपर्यंत चर्चा केली होती. आणि आपण 9 नंबरच्या श्लोकांपर्यंत काय पाहिलं की भगवंत अर्जुनाला एखादा बद्ध जीव कशा पद्धतीने या भौतिक जगामध्ये एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये भ्रमण करतो याचं वर्णन करत आहेत. आणि त्याच्या पूर्वचेतनेनुसार म्हणजे वर्तमान शरीराच्या मध्ये त्यांनी जशी चेतना विकसित केलेली आहे त्याच्यानुसार त्याला काय होतं, पुढच्या आयुष्यातील शरीर प्राप्त होतं. आणि त्या शरीरातील जे वेगवेगळे इंद्रिय आहेत ते प्राप्त होतात. आणि ते इंद्रिय पण कशा असतात, त्या इंद्रियांची जी काही विषयांचा आनंद घेण्याची प्रवृत्ती असते ते पण त्याच्या पूर्वजन्माच्या प्रवृत्तीनुसार त्याला तशी इंद्रिय प्राप्त होतात. मग आपण सकाळी बरेच उदाहरणं चर्चा केली. आता पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात पहा. 10 नंबरचा श्लोक सर्वांनी म्हणा. उत्क्रामन्तं थितं वापी भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. भाषांतर. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. पाहता इथे कृष्ण काय सांगत आहेत. तर कृष्ण हे सांगत आहेत अर्जुनाला की याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये कृष्णाने अर्जुनाला
एखादा जीव कसं ध्यान तर करतो हे जे ज्ञान दिलेलं आहे, तर कृष्ण तर म्हणत आहेत की एखादा वास्तविक ज्याने ज्ञान चक्षुषी प्राप्ती केलेली आहे तोच एखादा जीव आपलं ध्यान तर कसं करतो ते जाणू शकतो किंवा समजू शकतो. मूर्ख व्यक्ती ते समजू शकत नाहीत. मग जसं याच्या अगोदर कृष्ण सांगतात की जसा वायू एखादा गंध वाहून नेतो तसं काय होतं, सूक्ष्म शरीर किंवा आत्मा काय करतो, त्याच्या वर्तमान जीवनातली चेतना पुढच्या शरीरामध्ये वाहून नेतो. मग हे आपण एक उदाहरण पाहिलं. आणि त्याच्यानंतर मग त्या पुढच्या शरीरामध्ये पूर्वचेतनेनुसार त्याला इंद्रिय मिळतात आणि त्या इंद्रियाची प्रवृत्ती पण त्याला प्राप्त होते. आपण सकाळी उदाहरणं पाहिलं की मनुष्य मनुष्य समाजामध्येच काही मनुष्य काय आहेत, सात्विक सर्व कार्य करतात आणि काही मनुष्य फार तमोगुणी कार्य करत आहेत. मग दोन्ही मनुष्य आहेत, दोन्हींना पण मनुष्याप्रमाणेच कान नाक डोळे सर्व मिळालेले आहेत, परंतु त्या इंद्रियांच्याद्वारे अनुभवण्याच्या गोष्टीचं जे काही कार्य आहे ते काय वेगवेगळं आहे. मग जसं आपण सकाळी सांगितलं की भक्त आहेत ते सात्विक भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसादामध्ये आनंद घेतात आणि तमोगुणी पदार्थामध्ये आनंद घेतात. मग नशापान करणं, मांसाहार करणं आणि बरेच काही गलिच्छ पदार्थ खाणं असं ते करतात. मग इंद्रिय समान आहेत परंतु त्या इंद्रियांच्या प्रवृत्त्या वेगवेगळ्या आहेत. का? कारण त्या पूर्वजन्माच्या व्यक्तीच्या चेतनेनुसार त्याच्या इंद्रियाच्या प्रवृत्ती त्याला ह्या जन्मात प्राप्त झालेल्या आहेत. आणि बाकी वेगवेगळ्या योनीमध्ये ज्या इंद्रिय त्याला वेगवेगळ्या जीवाला प्राप्त होतात मग त्या ठिकाणी तर इंद्रियच वेगळे असतात आकाराला किंवा कार्य करण्याच्या पद्धतीला. आणि त्यामुळे एक ज्ञानी व्यक्ती जाणतो की समाजामध्ये वावरत असताना एखादा व्यक्ती आहे आणि तो काहीतरी फार इंद्रिय भोगाच्या आहारी गेलेला आहे, तर मग जे अज्ञानी व्यक्ती आहेत किंवा जे ज्ञान नसणारे व्यक्ती आहेत ते समजू शकत नाहीत. हे याच्या जीवनात असं का झालं, हा असं का करत आहे, याच्या घरचे सर्वजण तर चांगले आहेत आणि हाच कसा असा म्हणजे एकदम पतित निघाला किंवा तमोगुणी निघाला. मग असं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं. आणि बाकीचे लोक बोलतात पण की एखाद्या कुटुंबामधले माता पिता त्याचे भाऊ बहीण सर्व सात्विक किंवा धार्मिक आहेत आणि एखादाच व्यक्ती त्या कुटुंबातला फार म्हणजे भोगी किंवा अधार्मिक निघतो. मग असं का हे लोक समजू शकत नाहीत, सामान्य लोक किंवा मूर्ख लोक. परंतु ज्ञानी व्यक्ती समजतो की ह्याची पूर्वजन्मातली चेतना अशी होती, त्याने तसं काहीतरी कार्य म्हणजे पूर्वजन्मात त्या पद्धतीने तमोगुणी चेतना त्यांनी विकसित केली होती किंवा तमोगुणी कार्य केलेली होती आणि त्यामुळे ह्या जन्मात त्याची प्रवृत्ती तशीच आहे. मग काही जण म्हणतील मग अशा चांगल्या कुटुंबात त्याचा जन्म कसा मिळाला, मग त्याला कुठल्या जर एखाद्या वाईट कुटुंबात जन्म मिळाला पाहिजे होता. मग त्याचं पण कारण असतं की पूर्वजन्मात त्यांनी काहीतरी बरेच चुकीची तमोगुणी कार्य केलेली असतात, परंतु जाणतेपणे अजाणतेपणे त्यांनी काही चांगली किंवा पुण्याची पण कार्य केलेली असतात. मग काही वेळा अजाणतेपणे पण तशी कार्य होतात आणि त्याचं फळ म्हणून त्याला एखाद्या चांगल्या कुटुंबात जन्म मिळतो, परंतु त्या चांगल्या कुटुंबातले सर्व सदस्य सात्विक आहेत, धार्मिक आहेत, परंतु हाच त्या पूर्वकर्माच्या त्याच्या चुकीच्या प्रवृत्तीच्या प्रतिक्रिया म्हणून चांगल्या कुटुंबात जन्म घेऊन पण त्याची मात्र प्रवृत्ती कशी असते, चुकीची असते. मग हे सर्व असं एक प्रकारे पुनर्जन्माचं गणित आहे. परंतु मूर्ख लोक ते जाणू शकत नाही. परंतु जे ज्ञानी व्यक्ती आहेत ते एखादा व्यक्ती ध्येय त्यागून तो पुढच्या शरीरामध्ये कसा जातो, पुढच्या शरीरामध्ये त्याला विशिष्ट इंद्रिय आणि प्रवृत्त्या कशा प्राप्त होतात हे तो जाणू शकतो. का? कारण हे सर्व काय पूर्वजन्माच्या त्याच्या कार्यांच्या आणि कार्याच्याद्वारे विकसित केलेले चेतनेचे काय आहेत, एक प्रकारे प्रभाव आहे आणि हा व्यक्ती जाणतो. जसं असं पण पाहायला मिळतं, एखादा व्यक्ती असतो आणि तो फार पहिल्यापासून चांगलं जीवन जगत असतो त्याच्या कुटुंबासोबत किंवा त्यांच्या समाजातील लोकांसोबत आणि अचानक त्याला काय होतं, वाईट संगतीच्याद्वारे तो फार चुकीचं कार्य करू लागतो. मग याच्याबद्दल आपल्याला भागवतामध्ये सुंदर कोणतं उदाहरण पाहायला मिळतं, अजामेचं उदाहरण पाहायला मिळतं. अजामे एक ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मला होता आणि फार धार्मिक त्यांनी जीवन लहानपणापासून जगलेले होते. परंतु एका वैश्याला पाहून ते त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि राहिलेलं पुढचं आयुष्य फार म्हणजे एकदम घृणित किंवा पतित पापी असं जीवन जगतात.
मग असं पण आपल्याला बऱ्याच जणांच्या बाबतीत समाजामध्ये पाहायला मिळतं. मग हे पण का झालं ते लोक समजू शकत नाही. कोण? अज्ञानी लोक किंवा शास्त्राचं ज्ञान नाहीत असे लोक. परंतु जे ज्ञानी लोक आहेत, शास्त्राचं ज्ञान घेतणारे लोक आहेत, ते समजतात किंवा जाणू शकतात की हे काय, पूर्वजन्मातील त्यांनी जशी चेतना विकसित केली होती त्याप्रमाणे त्याला प्रवृत्ती ह्या जन्मात मिळालेली आहे. आणि पूर्वजन्माच्या काही पुण्यामुळे त्याच्या जीवनातील सुरुवातीची काही कालावधीसाठी तो एका कुटुंबात जन्मला, चांगलं त्यांनी सात्विक धार्मिक जीवन जगले. परंतु पूर्वजन्मातल्याच त्याच्या काही अधार्मिक कृत्यामुळे त्याच्या जीवनातील विशेष टप्प्यानंतर तो मात्र काय झाला, पतित झाला. आणि तिथून मात्र त्याने फार घृणित कार्य करणं सुरू केलं. मग असं पण आपल्याला सर्व पाहायला मिळतं. मग हे सर्व काय असतात, पूर्वजन्मातल्या त्याच्या कार्यानुसार त्यांनी जी चेतना विकसित केली होती त्या चेतनेचे प्रभाव या जन्मात त्याला पाहायला मिळतात. तो मुद्दा इथं कृष्ण सांगत आहे. ठीक आहे, पुढचा श्लोक पाहू. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मनि अवस्थितं यतन्तो यापि अकृतात्मानो नैनं पश्यन्ति अचेतसः. भाषांतर. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही. म्हणजे आत्मसाक्षात्कारी असतात, ज्ञानी असतात, भक्त असतात, ते काय घडत आहे समाजामध्ये, कोणाबाबतीत कसं काय घडत आहे हे सर्व जाणू शकतात. किंवा एखादा ध्येय त्यागत आहे तर त्या ध्येय त्यागाच्या वेळेला त्याची स्थिती का झालेली आहे, तशी का झालेली आहे. ध्येय त्यागल्यानंतर मग आता त्याचं ध्येय त्यागण्याची विशिष्ट स्थिती पाहून त्याला पुढच्या जन्मात काय परिस्थिती प्राप्त होणार आहे हे पण एखादा ज्ञानी व्यक्ती काय करू शकतो, जाणू शकतो. परंतु जे अविकसित चेतनेचे असतात, म्हणजे अज्ञानी लोक असतात, भौतिक लोक असतात, ते मात्र हे जाणू शकत नाही. म्हणजे याचा आणखीन काय अर्थ होतो, एक उदाहरण दिल्यानंतर आपल्याला कळेल. जसं आम्ही एका भक्तांच्या मुखातून ऐकलं होतं की एक घटना एका ठिकाणी घडली. ती कुठं घडल्या माहीत नाही, परंतु सत्य घटना आहे. की एक व्यक्ती होता आणि तो मृत्यूशय्यावर म्हणजे बेडवर पडलेला होता आणि फार दिवसापासून आजारी होता तो. आणि आता मृत्यूची वेळ त्याची नजीक आली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता यांना काय करू शकत नाही आणि जेवढं आपण काळजी घ्याल तेवढं घ्या आणि काही दिवसामध्ये त्यांचा मृत्यू होईल. आणि मग त्याची शारीरिक स्थिती आणखी खालावत गेली आणि त्याला भरपूर त्रास होत होता. आणि घरचे त्याचे जेवढे सेवा करता येईल, काळजी घेता येईल तेवढे घेत होते. आणि मग एकदम मरण्याची वेळ आली तेव्हा मग जाणीव होते ना लोकांना, आता काही जादा वेळ लागेल नाही, आता काही वेळातच त्यांचा जीव जाईल असं कळतं लोकांना. बाकी मग आसपासच्या लोक त्यांना पाहायला आले आणि काही लोक म्हणजे नातेवाईक आले आणि त्याच्यामध्ये एक भक्त पण होते. मग आता तो व्यक्ती जेव्हा मृत्यूच्या एकदम निकट होता, मृत्यू होणारच होता काही वेळामध्ये त्यांचा, तर त्यावेळेला तो व्यक्ती काय करू लागला, आपल्या नातेवाईकांना, आपल्या घरच्यांना एकदम रागावून बोलू लागला की मला वाचवा, मला काय करा, मला म्हणजे तुम्ही मला म्हणजे वाचवा म्हणून असं जोरात बोलू लागला. आणि काय म्हणू लागला की पहा, तुम्हाला दिसत नाही का माझ्या शरीरावर किती साप फिरत आहेत, असं तो बोलू लागला की पहा माझ्या शरीरावर किती साप फिरत आहेत, मला भीती वाटत आहे, ते मला म्हणजे दंश करतील आणि माझ्या अंगावर फिरत, तुम्हाला दिसत नाही का, काढा त्यांना, सर्व बाजूला काढा, असं जोरात तो ओरडू लागला आणि हातपाय झाडू लागला. आणि नातेवाईक आणि कुटुंबीय आहेत त्यांना आश्चर्य वाटलं की असं का बोलत आहे ती, हा तर बेडवर झोपलेला आहे आणि कुठं साप काहीच नाही. आणि मग लोकांना वाटतं की आता मृत्यूच्या वेळेला जरा मती भ्रमित होते, बुद्धी भ्रमित होते आणि व्यक्ती काहीतरी बोलतात त्याला पण कळत नाही, असं मग ते तसंच त्यांना हे करतात, नाही काय नाही तुम्ही शांत राहा असं ते समजावून सांगायचा प्रयत्न करतात. परंतु तो घाबरतो, लई घाबरतो, किंचावू लागतो, ओढू लागतो, असं होतं. आणि त्या स्थितीमध्येच काही वेळामध्ये त्याचा मृत्यू होतो. मग आता नातेवाईकांना, गावातल्या लोकांना ते त्याचं कारण माहीत नाही की तू तसं का म्हणत होता, काय करत, म्हणजे त्याचं कारण काय होतं. मग सामान्य लोक हेच विचार करतात, हा मृत्यूच्या वेळेला थोडं कळण असं होतं, काही जाणीव राहत नाही, मग व्यक्ती बडबड करतो, वायफळ काय तर बोलतो, तसं तो बोलत असेल.
असं सर्वांनी विचार केला. ते काही गंभीरतेने ज्यादा घेतलं नाही. परंतु तिथे जे भक्त होते त्या भक्तांनी ते काय चालू होतं हे जाणलं. तर नंतर भक्तांनी सांगितलेलं आहे, कारण त्या भक्ताला माहीत होतं, कारण त्यांच्या ओळखीची ते व्यक्ती होते जी मुठी पावले ते. तर ते भक्त सांगतात की त्या व्यक्तीचं आम्ही पूर्ण जीवन आम्हाला माहीत होतं. तो व्यक्ती आजीवन कोणासोबतही त्यांनी योग्य रीतीने आचरण केलेलं नाही. तो नेहमी सर्वांचा द्वेष करायचा, इतरांप्रती ईर्ष्या करायचा, दुसऱ्यांचं वाईट चिंतायचा, किंवा काही पद्धतीने वाईट म्हणजे आपल्या संबंधित कोण आहे तर त्याचं वाईट झालं तर चांगलं म्हणून अशापर्यंत काही काट कारस्थान पण करायचा. एवढा तो दुष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती होता. आणि तसंच त्यांनी जीवन जगले होते. मग तशी त्यांनी कार्य केलेले आहेत, म्हणजे त्याची चेतना कशी झालेली आहे तशीच विकसित झालेली. दुसऱ्यांच्या प्रती द्वेष करणं, ईर्ष्या करणं, दुसऱ्यांच्या प्रती कपटी भाव ठेवणं, काही कारण नसताना दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणं. आणि मग ही प्रवृत्ती कोणाची असते? सापाची असते. आपण म्हणा सापाला का दोष द्यायला आहे त्याच्यामध्ये? तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, साप आणि विंचू असे दोन जीव असे आहेत की ते जीव तुम्ही त्यांना काही इजा पोचवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा काही तुम्ही तुमच्याकडून त्यांना धोका द्यायचा प्रयत्न करत नाही, तरी पण ते काय करतील? तुम्हाला आक्रमण करतील किंवा तुम्हाला दंश करण्याचा प्रयत्न करतील. शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे. साप आणि विंचू हे सर्वात जास्त द्वेषी जीव असतात असं म्हटलेलं आहे. त्यामुळे काही आचार्य हे पण सांगतात की 84 लक्ष योनीमधले कुठलेही जीव असेल तर आपण आपल्याकडून कुठल्याही जीवाची हत्या होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. कुठलाही जीव आपल्या हाताने पायाखाली इकडे तिकडे मरत असेल तर आपण ते काळजी घेऊन त्यांना इजा होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं जातं. परंतु आपल्याला साप किंवा विंचू कुठेही दिसला तर त्यावेळेला मात्र आपण ते न करता काय केलं पाहिजे? लगेच त्यांना मारलं पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण तर म्हणालो सापाला कसं मारायचं, साप हे असं आपल्या बऱ्याच काही भावनिकता आहेत वेगळ्या दृष्टिकोनातून, पण तो शास्त्राचे ज्ञान आहे. कारण साप आणि विंचू हे सर्वात जास्त द्वेषी प्राणी मानले जातात. म्हणून एकदा भक्ती सिद्धांत महाराजांच्या संबंधित एक प्रसंग आहे की त्यांचं आश्रम होतं एका ठिकाणी, आणि त्या ठिकाणी भक्ती सिद्धांत महाराज आपल्या रूममध्ये होते आणि त्यांना अचानक आरडाओरडा ऐकू येऊ लागला. मग भक्ती सिद्धांत महाराज काय झालं म्हणून एकदम आश्चर्याने बाहेर येतात आणि वरनं गच्चीवरनं खाली पाहतात तर त्यांचे शिष्य आणि इतर भक्त काय होते? थोडी धावपळ करत होते आणि तिथे एक साप निघालेला होता. आणि ते सापाला कोणी मारा म्हणत होते, कोणी मारू नका, पकडा, त्याला दुसरीवर सोडा, असं बरंच काहीतरी म्हणत होते आपल्या पद्धतीने. परंतु भक्ती सिद्धांत महाराज जे एवढे शुद्ध भक्त आहेत, प्रत्येक जीवांच्या प्रती त्यांच्या हृदयामध्ये करुणा आहे, तर ते वर्ण काय सांगतात की नाही त्याला सोडू नका, त्याला काय करा? मारा. आपल्याला असं कसं भक्त असं कसं म्हणजे एकदम कठोर हृदयाचे असतात? कारण शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे ती जी योनी आहे सापाची किंवा विंचूची, त्या आत्म्याला जी प्राप्त झालेली आहे ती फार त्याच्यासाठी क्लेशदायक योनी असते. साप पहा ना, त्याला हात पण पाय पण नाही आहेत. आपल्याला असं जर जमिनीवर सोडलं आणि लोहत पुढे जा म्हटलं तर किती दयनीय असते ते. मग अशा स्थितीमध्ये आणि बाकीचे बरेच कारणं आहेत, त्यामुळे ती योनी फार त्या आत्म्यासाठी त्रासदायक असते. आणि एखाद्या सापाला आणि विंचूला आपण जर मारलं तर एक प्रकारे त्या आत्म्याला त्या योनीतून आपण काय करत आहोत? बाहेर काढत आहोत. म्हणजे दुसरे त्याची काही पशुयोनी असतील अजून तिथं तो जाईल, पण ह्या योनीतून तो बाहेर पडेल. याचा अर्थ असं नाही की आपण साप सोडून काही मारत केलं पाहिजे, परंतु अनायासे असं दिन आल्यानंतर आपण तसा विचार करू शकतो. ठीक आहे, याच्यावर बऱ्याच जणांचं मतभेद असू शकतं, तो विषय महत्त्वपूर्ण आहे. आपण हा विषय सांगत आहोत की त्या व्यक्तीने विचार केला लगेच की त्याला तसंच अनुभव येत आहे, याचाच अर्थ पुढच्या योनीमध्ये तो पुढच्या जन्मामध्ये कोणत्या योनीमध्ये जाणार आहे? निश्चित तो सापाच्या योनीमध्ये जाणार आहे. का? कारण तो भक्त ज्ञानी होता, त्याला शास्त्राचं ज्ञान होतं. एखादा जीव कशा पद्धतीने ध्यानांतर करतो, ध्यानांतर करत असताना त्याच्या चेतनेनुसार त्याला कशी योनी प्राप्त होते हे भगवद्गीतेमध्ये आणि इतर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या शास्त्रानुसार तो व्यक्ती ते पाहू शकत होता, आणि त्यालाच काय म्हणलेलं आहे? ज्ञानचक्षु. जसं या श्लोकामध्ये मागच्या श्लोकामध्ये शब्द आलेला आहे, पश्यन्ति ज्ञान चक्षुषा. मग ज्याला अशा पद्धतीने ज्ञानचक्षु प्राप्त झालेले आहेत, म्हणजे ज्ञान प्राप्त झाले आणि ते ज्ञानाच्या द्वारे पाहण्याची प्रवृत्ती त्याला प्राप्त झालेली आहे, तर तो हे सर्व पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत आहे तर त्याला कशा पद्धतीने पुढचं शरीर मिळेल किंवा
स्थिती मिळेल. जसं समाजामध्ये बरेच जण असतात की त्यांच्या आजोबांचा किंवा वडिलांचा तरी मृत्यू झाला किंवा घरातील काही प्रिय व्यक्तींचा मृत्यू झाला, ते व्यक्ती आयुष्यभर पापकृती करत होते, बरंच काही इंद्रियभोगाची कार्य करत होते, तरी पण मृत्यू झाला तर त्या कुटुंबीय लोकांना मात्र प्रिय होते. त्यामुळे त्या फोटोमध्ये नावाच्या समोर काय लावलं जातं? स्वर्गीय किंवा कैलासवासी किंवा वैकुंठवासी असे शब्द लावले जातात. मग ते स्वर्गीय किंवा कैलासवासी किंवा वैकुंठवासी असं शब्द नुसता त्यांच्या नावाच्या पुढे लावून तसं थोडीच प्राप्त होणार आहे त्यांना, नाही होणार. का? कारण तुम्ही त्या मृत्यूच्या नंतर त्यांच्यासाठी काय नाव लेता किंवा तुमच्यासाठी ते किती प्रिय होते ह्याच्यावर ते ठरलं जात नाही. शास्त्रानुसार त्यांनी आपलं आयुष्य कसं व्यतीत केलेलं आहे त्याच्यावर ठरलं जातं. मगाशी आपण जसं वाचलं तात्पर्यामध्ये, जर एखादा इंद्रिय भोगाचं आणि अधार्मिक कृत्य करत जीवन जगत असेल तर तो पशुयोनीमध्ये जाणार. नैतिक, प्रामाणिक किंवा तथाकथित काही कर्मकांडी विधी करत धार्मिक जीवन जगत असेल तर तो देवी देवतांच्या योनीमध्ये जाणार. आणि एखादा कृष्ण भावनाभावित जीवन जगत असेल तर तो भगवंताच्या धामात जाणार. म्हणजे सिंपल गणित आहे. आणि एखादा कृष्ण भावनाभावित भक्तीचं कार्य करायला आहे परंतु पूर्णत्व प्राप्त करत नाही या जन्मात, तरी पण त्याला काही धोका नाही किंवा नुकसान नाही. मग तो जीव भगवंताच्या धामात जाणार नाही, परंतु पुढच्या जन्मामध्ये तो कुठे जन्म घेणार? वैष्णवांच्या घरी जन्म घेणार आणि त्याला राहिलेली भक्ती करण्याची संधी मिळणार. मी सर्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं जीवन कसं आहे, कसं त्यांनी आयुष्य व्यतीत केलेलं आहे हे न पाहता नुसता कैलासवासी, स्वर्गीय आणि वैकुंठवासी असं म्हणून त्या व्यक्तीला काही लाभ होत नाही. त्याने आयुष्यभर जे जीवन जगलेलं आहे त्याच्यानुसार त्याला पुढची योनी किंवा स्थिती प्राप्त होते. आणि एखादा ज्ञानी व्यक्ती हे जाणू शकतो, अज्ञानी व्यक्ती ते जाणणार नाहीत. अज्ञानी मूर्ख व्यक्ती आपल्या पद्धतीने विचार करत बसते. तो मुद्दा इथं कृष्ण सांगत आहे. मग पहा आता ह्या 11 नंबरच्या श्लोकांपर्यंत हा दुसरा विभाग इथं पूर्ण झाला. दुसऱ्या विभागामध्ये कृष्ण अर्जुनाला कोणतं ज्ञान देत आहे? 6व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत हा दुसरा विभाग आहे. तर 6व्या श्लोकामध्ये भगवत धामाचं थोडं वर्णन करतात भगवंत, आणि 7व्या श्लोकापासून या 11व्या श्लोकापर्यंत एखादा जीव देहांतर कसा करतो, त्या देहांतरची प्रोसिजर काय आहे याच्याबद्दल कृष्ण या ठिकाणी सांगतात. ते आपण पाहिलं. ठीक आहे. आता आपण नंतर आणि याचं तात्पर्य वाचू शकता आणि चांगल्यापणे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. आता पुढच्या 12व्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत आता कृष्ण पुढचा विभाग घेतात. आणि या पुढच्या विभागामध्ये कृष्ण काय ज्ञान सांगतात की या भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट कसं त्यांच्यावर अवलंबून आहे किंवा प्रत्येक गोष्टीचे मूळ स्तोत्र भगवान श्रीकृष्ण आहेत याचं ज्ञान 12 नंबरच्या श्लोकांपासून 15 नंबरच्या श्लोकांपर्यंत कृष्ण देत आहे. मग आता सर्व गोष्टींचं ज्ञान देणं शक्य नाही आहे, तर काही गोष्टींचं इथं ज्ञान देत आहेत आणि त्याच्यावरून आपण सर्व गोष्टींचे स्तोत्र किंवा मूळ कारण कृष्ण आहेत हे आपण जाणू शकतो. मग आता त्याच्यामध्ये काय काय सांगत आहेत बा कृष्ण, तर पुढचा श्लोक वाचू आपण. यदादित्यगतं तेजो जगद् भासते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. भाषांतर. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे तथा अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. पहा आता कृष्ण एक प्रकारे या भौतिक जगातील महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्याचे वास्तविक स्तोत्र मी आहे हे सांगत आहे. जसं मागे एका श्लोकामध्ये काय सांगितलं कृष्णाने की माझं ते परमधाम आहे, त्या धामाला प्रकाशित करण्यासाठी चंद्र, सूर्य किंवा विद्युत शक्तीची आवश्यकता नाही. का? कारण तिथं भगवंताने स्वतःच्या शक्तीनेच ते आध्यात्मिक जगत प्रकाशित केलेलं आहे. मग आध्यात्मिक जगत तसं आहे आणि भौतिक जगत कसं आहे? पूर्णतः अंधकारमय आहे. आणि म्हणून या भौतिक जगाला प्रकाशित करण्यासाठी दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची आवश्यकता लागते, आणि तेही नसेल तर विद्युत शक्तीची आवश्यकता लागते. परंतु कृष्ण म्हणत आहेत
की ते पण तेज किंवा शक्ती कुणापासून येते? माझ्यापासून येते. हे सूर्य चंद्र जी काही शक्ती प्रदान करत आहेत आपल्याला, ती काही सूर्य आणि चंद्राची शक्ती, ती वैयक्तिक त्यांची शक्ती नाही आहे. ती सर्व शक्ती माझ्यापासून उत्सर्जित होते. मीच त्या शक्तीचा स्तोत्र आहे. अशा पद्धतीने कृष्ण इथं म्हणत आहे. तर याच्या तात्पर्य मला छोटासा भाग इथं वाचू आपण. तात्पर्य: अखिल विश्व कसे संचलित होत आहे हे निर्बुद्ध लोक जाणू शकत नाहीत, परंतु भगवंतांनी या श्लोकामध्ये केलेले वर्णन जाणून मनुष्य ज्ञान प्राप्ती करण्यास प्रारंभ करू शकतो. प्रत्येकजण सूर्य, चंद्र आणि विद्युत शक्ती पाहतो. मनुष्याने केवळ हे जाणले पाहिजे की सूर्य, चंद्र, अग्नी किंवा विद्युत शक्तीचे तेज भगवंतापासूनच येत आहे. अशा प्रारंभिक कृष्ण भावनामय जीवनामध्येच प्राकृत जगतातील बद्ध जीवाची प्रगती दडलेली असते. म्हणजे तर प्रभुपाद काय सांगत आहेत की एखादा प्राथमिक भक्त ह्या श्लोकामध्ये दिलेल्या ज्ञानाच्या द्वारे भगवंताचा साक्षात्कार करू शकतो. आता आपल्याला प्रत्यक्षात भगवंताचं दर्शन करण्याची आपली योग्यता आहे का? नाही, आपली ती योग्यता नाही. परंतु आपण भगवंतांचा आपल्या ह्या परिस्थितीमध्ये पण साक्षात्कार करू शकतो किंवा अनुभव घेऊ शकतो. तर ते कशा पद्धतीने? की ह्या श्लोकामध्ये जसं सांगितलेलं आहे की आपण सूर्य पाहतो, सूर्याचा एवढा सुंदर प्रकाश आहे, तर आपण लगेच काय विचार केला पाहिजे की या सूर्याचं जे तेज आहे, प्रकाश आहे, जी शक्ती आहे, त्याचे स्तोत्र कोण आहेत? कृष्ण आहे. रात्री पौर्णिमेच्या दिवशी आपण फार सुंदर असा प्रकाश पडलेला आहे, शीतल प्रकाश, फार आल्हाददायक वाटतं. तर त्यावेळेला आपण लगेच विचार केला पाहिजे की ह्या चंद्राची शक्ती कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि एवढंच नाही, लाईट गेली आणि आपण घरामध्ये विद्युत बल्ब लावतो, त्याच्याद्वारे आपण सर्व गोष्टी करतो, तर आपण म्हणू की हे तर सरकारने लाईट निर्माण केलेले आणि आपल्याला मिळालेले. पण सरकार कुठून करणार? जे नैसर्गिक साधनं आहेत भगवंतांनी दिलेले, त्याच्यापासूनच ती विद्युत शक्ती निर्माण झालेली आहे. म्हणजे त्या विद्युत शक्तीचे पण स्तोत्र कोण आहेत? कृष्ण आहे. मग अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो तर एक प्रकारे आपण भगवंताचं स्मरण करत आहे. त्याला पण भक्ताच्या प्राथमिक स्तराचा भगवंतांचा साक्षात्कारच म्हणलेला आहे. मग शुद्ध भक्त भगवंतांना प्रेमांजन श्रुत भक्ती विलोचनन हृदय सदैव संत विदेश विलोकयंती असं म्हणलेलं आहे की शुद्ध भक्त आपल्या हृदयामध्ये सतत भगवंताचं दर्शन करत असतात. परंतु आपल्यासारखे साधकगण आपली तेवढी योग्यता नसते. परंतु आपण अशा इथं वर्णन केलेल्या गोष्टींचं स्वरूप पाहून त्यावेळेला भगवंताचं स्मरण करून भगवंतांचं काय करू शकतो? साक्षात्कार करू शकतो. जसं पुढच्या अध्यायामध्ये एका ठिकाणी कृष्ण सांगतात की पाण्यामधला जो रस आहे किंवा जी पाण्याची चव आहे ते कोण आहे? मी आहे असं म्हणतो. मग प्रभुपाद बऱ्याच वेळेला त्यांच्या लेक्चरमध्ये सांगतात की भगवंतांना अनुभवणे काही कठीण नाही आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा पाणी पिता तर त्या पाणी पित असताना तुम्हाला जे काही फुलफिलमेंट फील होते. आता ज्यादा ताण लागली नसेल आणि पाणी पित असलो तर आपल्याला काही अनुभव विशेष वाटत नाही. पण फार एकदम तहान लागलेले आहे, घास सुकून गेलेला आहे आणि बराच वेळ पाणी सोडलं मिळालं नाही आणि एक तासापर्यंत सोडून पाणी मिळालं आपल्याला थोडं एक ग्लासभर, आणि त्यावेळेला आपण पाणी पितो तर किती आपल्याला एकदम संतुष्टीचा अनुभव येतो. तर तो जे संतुष्टीचा अनुभव आहे ते कोण आहेत? कृष्ण आहे असं भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये. मग प्रभुपाद म्हणतात की जेव्हा अशा प्रकारे तुम्ही पाणी पिता तर ते पाण्याचा जो आनंद मिळत आहे त्या आनंदामध्ये कृष्ण आहेत किंवा तो आनंदच कृष्ण आहे असं तुम्ही विचार करा. तोच भगवंताचा साक्षात्कार आहे. मग तो मुद्दा इथं प्रभुपाद सांगत आहेत की मग चंद्राला पाहिल्यानंतर, सूर्याला पाहिल्यानंतर, विद्युत शक्तीला पाहिल्यानंतर तुम्ही काय करा? भगवंतांचं स्मरण करा. पुढचा श्लोक आहे गामा विश्वच्च भूतानी धारयाम्या मोजसा. माफ करा थांबा. गामा विश्वच्च भूतानी धारयामि अमोजसा पुष्णामि चोषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. अर्थ पहा, मी प्रत्येक घरलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतो. पहा आता आणखीन काय सांगत आहे की आकाशामध्ये जे जे वेगवेगळे ग्रह आहेत
ते ग्रह आपल्या आपल्या कक्षेमध्ये भ्रमण करत आहेत. मग ते कसे करत आहेत? तर कृष्ण म्हणत आहेत की मीच काय केलेलं आहे, माझ्या विस्तारित रूपाने त्या प्रत्येक ग्रहामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून ते ग्रह काय करत आहेत, आकाशामध्ये भ्रमण करत आहेत आपल्या आपल्या कक्षेमध्ये. पहा आता एवढे ग्रह आहेत, प्रमुख तर 9 ग्रह आपण मानतो, आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन बरेच लोक आहेत वेगळ्या देवी लोकांचे, आणि ते आकाशामध्ये भ्रमण करत आहेत त्यांच्या कक्षेमध्ये. परंतु एकही ग्रह एक अंश पण त्यांची कक्षा सोडून इकडे तिकडे येत नाही. एखाद्या ग्रहाने एक अंश पण कक्षा सोडली तरी ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रलय येऊ शकतो. परंतु कधी झाले का तसं? कधीच होत नाही. का? कारण ती कोणाची शक्ती आहे? कृष्णाची शक्ती आहे. त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये गुरुत्वाकर्षण म्हणतो, विज्ञानी भाषेमध्ये. परंतु ही शक्ती कशाच्याद्वारे आहे की जसं भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की मी काय केलेलं आहे, माझ्या विस्तारित परमात्मा रूपाने ह्या भौतिक जगातल्या कणाकणामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि तसंच भगवंताने त्या प्रत्येक ग्रहामध्ये पण प्रवेश केलेला आहे. आणि भगवंत त्या ग्रहाच्यामध्ये प्रवेश केलेले आहेत परमात्माच्या रूपात, म्हणून तो ग्रह कसा आहे, त्या कक्षेमध्ये फिरत आहे. जसं आपल्या आता प्रभुपाद तात्पर्य त्याच्यासाठी एक उदाहरण देतात की जसं एखादा व्यक्ती असतो, जिवंत व्यक्ती, आणि ज्याला पोहायला येतं, त्याला पाण्यामध्ये उडी घेतली कुणी टाकलं तर बी तो काय करतो, कधी बुडतो का? नाही, तो पोहणार किंवा तरंगणार. कारण त्याच्यामध्ये काय आहे, आत्मा आहे, आणि आत्म्यासोबत परमात्मा आहे. परंतु जसं त्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा त्याचं आत्मा आणि परमात्मा शरीरातून निघून जातं, ते जे प्रेत आहे ते आपण पाण्यामध्ये टाकलं तर ते पाण्यामध्ये तरंगतं का? नाही, ते बुडतं. किंवा एखादा व्यक्ती जेव्हा पोहायला येत नाही, पाण्यात गेला आणि तो बुडू लागला आणि त्या बुडून त्याचा मृत्यू झाला तर काय होतं, ते शरीर खाली टाळलं जातं. 3-4 दिवसानंतर फुगून वर येतं ते. परंतु पहिला ते बुडतं. का बुडतं? कारण त्या शरीराला त्या पाण्यामध्ये धारण करणारा घटक कोण होता? आत्मा किंवा परमात्मा. आत्मा परमात्मा निघून गेले, ते शरीर काय झालं, त्या पाण्यामध्ये बुडून गेलं. तसंच म्हणलेलं या ग्रहामध्ये भगवंत प्रवेश केलेले आहेत, म्हणून ते आपल्या आपल्या कक्षेमध्ये फिरत आहेत. जर भगवंत त्या ग्रहातून बाहेर पडले तर ते ग्रह तिथं राहणार नाहीत. अहो, एक साधा दगड वर टाकला तर तो लगेच खाली येऊन पडतो. आणि एवढे मोठमोठे ग्रह आकाशामध्ये तरंगत आहेत, त्याला कोणी बांधलेलं आहे का? काही कुठं काय अडकवलेलं काय? काही नाही. तसं म्हणलं तर अडकवलेलं पण आहे. ध्रुवताऱ्याला वायूच्या दोरीने बांधलेलं असं म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये. परंतु ते पण भगवंताची शक्ती आहे. म्हणजे त्याद्वारेच भगवंताने एक प्रकारे त्या ग्रहांना सगळ्यांना काय केलेलं आहे, त्यांच्या कक्षेमध्ये ठेवलेलं आहे. मग इथं तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की जसं एखादा लहान मुलगा वाळूचे कण आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याला पकडतो, मग वाळूचे कण हातामध्ये पकडले तर ते वाळूचे कण खाली पडणार का? नाही पडणार, हातामध्ये आहेत, ते तसेच राहणार. तसं भगवंतानी ह्या सर्व ब्रह्मांडातील ग्रहांना आपल्या शक्तीने काय केलेलं आहे, धारण केलेलं आहे, जसं पकडून ठेवल्यासारखं आहे. आणि त्यामुळे ग्रह काही करत नाहीत, काही हालचाल करत नाही. मग पहा, ही शक्ती आहे भगवंतांची, आणि ग्रह त्यांच्या शक्तीवर सर्व कार्य करतात. आणि पुढं काय सांगितलेलं आहे, सर्व वनस्पतीमध्ये जे जीवन रस आहे तो कोणापासून आलेला आहे? चंद्रापासून आलेला आहे. तर तो पण मीच आहे किंवा माझ्यापासून आलेला आहे. कारण शास्त्रामध्ये म्हणजे आधुनिक विज्ञानाला माहीत नाही, आधुनिक विज्ञानाला एवढं माहीत आहे की सूर्यप्रकाशाद्वारे झाडे वाढतात किंवा मोठे होतात असं सांगितलेलं आहे. पण तो आपल्या वैदिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की सूर्यप्रकाश झाडांना, कुठलंही झाड असेल, रोप असेल, फळांचं झाड असेल कुठलंही, तर त्याला वाढण्याची शक्ती सूर्यदेवता प्रदान करतात. आणि त्या झाडाला जी फळे लागतात, काही धान्य लागतं, जे पण काही लागतं, आणि त्याच्यामध्ये जी शक्ती असते ती शक्ती कोण प्रदान करतं? चंद्रलोक प्रदान करतो. हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि का? कारण चंद्रलोकावर काय आहे बरं? चंद्रलोकावर सोमरस आहे. आता सोमरस हा शब्द ऐकल्यानंतर जरा चुकीच्या पद्धतीने सोमरस वापरला जातो भौतिक जगामध्ये, है ना. जे नशापान करतात त्याला सोमरस म्हणतात भौतिक जगामध्ये. पण तो सोमरस हा शास्त्रातला शब्द आहे. आणि सोमरस कुठे आढळतो? चंद्रावर आढळतो. आणि स्वर्गलोकातले जे देवी देवता आहेत ते काय पान करतात? नेहमी सोमरस पान करतात. शास्त्रामध्ये वर्णन नाही. देवी देवतांना काही भोजन आपल्यासारखं करावं लागत नाही, त्यांना करण्याची आवश्यकता नाही. कारण आपण जे काही धान्य खात आहोत, काही पदार्थ खात आहोत, आणि त्या पदार्थामध्ये जी काही शक्ती आहे, मग ते तांदूळ असेल, गहू असेल, झुंजा काय म्हणतात की शाहू असेल, आणि काय बरेच आणि बरेच तुमचे काय आवडीचे पदार्थ असतील, वेगळे फळं असतील, काय असतील, तर त्याच्यामध्ये जी काही शरीराला शक्ती देण्याची जी काही शक्ती आहे ती शक्ती कुठून आलेली आहे?
त्या चंद्रलोकावर असणाऱ्या सोमरस आहे ना, तो सोमरस काय होतो, रात्री जेव्हा चंद्राचे किरण सर्वकडे विखुरले जातात, रात्रभर चंद्र असतो ना, चंद्राचा प्रकाश पडलेला आहे, आणि त्या चंद्राच्या प्रकाशातून तो सोमरस काय येतो, पृथ्वीपर्यंत येतो. आणि त्या झाडावर जे पडलेला असतो, तर त्या झाड काय करतो, त्या प्रकाशातून सोमरस काय करतो, काय म्हणतात त्याला, शोषतो. आणि तोच त्या फळांमध्ये धान्यामध्ये जे काही ह्या खाण्याचे आपले त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो. पहा किती हे म्हणजे यंत्रणा आहे. आणि मग स्वर्गलोकातले जे रहिवासी आहेत, देवी देवता, मग ते सोमरस कुठून प्राप्त करतात, चंद्रलोकावरनं. कारण चंद्र देवतांचं एक नाव काय, सोमदेवता. मग हे सगळं विज्ञान आहे. मग पहा, भगवंत आपल्याला सूर्यचंद्राच्या द्वारे आपल्याला सर्व काही शक्ती प्रदान करत आहेत, आणि चंद्र देवताच्या द्वारे आपल्याला भोजन करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते पण आपल्याला भगवंत प्रदान करत आहेत. मग अशा पद्धतीने भगवंत सर्व गोष्टींचे काय स्तोत्र आहे, मग ते इथं सांगितलेलं आहे. मग अशा वेळेला आपण हे पण विचार करू शकतो की आपण काही पदार्थ खात आहोत, तर त्यातली जी काही विशेष चव आहे, शक्ती आहे, ती चंद्रदेवतापासून आलेली आहे. आणि चंद्रदेवतामध्ये ती जी शक्ती आलेली आहे ती कोणापासून आलेली आहे, कृष्णांपासून आलेली आहे. मग अशा पद्धतीने आपण भगवंताचं स्मरण करू शकतो. पुढचा श्लोक आहे, जसं इथं थांबा, 1, 2, 3 वाक्य वाचू. पहा इथं मी कर्सर ठेवलेला इथून वाचतो. जेव्हा शरीरामध्ये आत्मा असतो तेव्हा सजीव मनुष्य पाण्यावर तरंगू शकतो, परंतु आत्मा देह त्याग करतो तेव्हा शरीर मृत होते, आणि असे मृत शरीर पाण्यामध्ये बुडते. अर्थात शरीर कुजल्यानंतर गवताप्रमाणे पाण्यावर तरंगते, परंतु ज्या क्षणी मनुष्य मृत होतो त्याच क्षणी तो पाण्यामध्ये बुडतो. त्याचप्रमाणे भगवंतांची सर्वस्व शक्ती ग्रहलोकांमध्ये प्रवेश करीत असल्यामुळे ते ग्रहलोक अंतरिक्षात तरंगत आहेत. त्यांच्या शक्तीने मुठीतील धुळीप्रमाणेच प्रत्येक ग्रहाला धारण केले आहे. जर मनुष्याने हाताच्या मुठीत धूळ धरली तर ती खाली पडण्याची शक्यता नसते, परंतु जर त्याने ती फेकली तर लागलीच ती खाली पडते. त्याचप्रमाणे आकाशामध्ये तरंगणाऱ्या ग्रहांना भगवंतांच्या विराट रूपाने आपल्या मुठीत धरले आहे. त्यांच्या शक्तीमुळे सर्व चराचर वस्तू आपापल्या स्थानी स्थित आहेत. मग ते इथं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हा ज्ञानाचा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. भौतिक विज्ञान आपल्याला काही सांगू, मग ग्रह आहेत, ते फिरत आहेत, हे होत आहे, त्यांच्यानुसार काही ना काही सांगत राहतील, परंतु आपल्याला पूर्ण ज्ञान असलं पाहिजे किंवा त्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला किंवा पाहिजे किंवा पाहिलं पाहिजे. ते म्हणजे काय की या सर्व ग्रह लोकाला किंवा पूर्ण ब्रह्मांडाला कार्यान्वित करणारे कोण आहेत, कृष्ण आहेत. पुढचा श्लोक पाहू. मागून म्हणा, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां ध्येयमाश्रिता प्राणापान समायुक्तः पचाम्यान्यं चतुर्विधम. पहा पुढाने काय सांगतायत, सर्व प्राणी मात्रांच्या ध्येयामधील जठराग्नी मी आहे, आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण तथा अपान वायूशी संयोग साधतो. पहा आता म्हणजे भगवंतांनी काय म्हणजे आपल्या शक्तीच्या बाहेर काही ठेवलंच नाही, सर्व काही त्यांच्या शक्तीच्या आतच आहे. मग जीव पण त्यांचा स्वअंश आहे, आपण सर्वजण त्यांचे अंश आहोत, आणि त्यांच्या इच्छेनेच आपण या भौतिक जगात आलेलो आहोत. आणि या भौतिक जगात राहण्याचे जे ग्रह आहेत ते ग्रह पण त्यांच्या शक्तीनेच कार्य करतात. आणि या ग्रहावर जे झाडे झुडपे आहेत त्यांना पण सूर्य आणि चंद्राच्याद्वारे तेच शक्ती प्रदान करतात. त्याच्यातून ते जे अन्न आहे ते अन्न आपल्याला भगवंत प्रदान करतात, त्या अन्नाची शक्ती पण तेच प्रदान करतात. आणि ते अन्न आपण ग्रहण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ते अन्न पचवून आपल्या शरीराला शक्ती देण्याचं कार्य पण कोण करतात, तेच करतात. हां, मग कुठं काही मोठी जागा ठेवल्या भगवंतांनी, आणि आपण एवढं सर्व असून मूर्खपणे स्वतःला करता मानतो किंवा भोगता मानतो. सर्व काही त्यांच्या शक्तीने चालू आहे. म्हणजे शरीर पण त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे. आणि या शरीरामध्ये कृष्ण म्हणत आहेत, देहामध्ये अन्न पचन करणारी जी जठराग्नी आहे
तो जठराग्नी पण कोण आहे? मी आहे. आपल्या शरीरामध्ये एक अग्नीमध्ये आता घाबरायचं नाही की माझ्या शरीरामध्ये अग्नी असं कसं, मग शरीर नष्ट होईल की. अग्नी म्हणजे आपण बाहेर पाहतो त्या स्वरूपात अग्नी नाही आहे. ती एक प्रकारे वैज्ञानिक भाषेमध्ये ॲसिडच्या रूपात एक विशिष्ट ॲसिड आपल्या शरीरामध्ये क्रिएट होतं आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा. त्यालाच याच्यामध्ये आयुर्वेदिक भाषेमध्ये त्याला पित्त म्हणतात. मग ते जे ॲसिड किंवा पित्त आहे तेच काय आहे? एक प्रकारे भगवंतांचं अग्निस्वरूप आहे आपल्या शरीरामधलं, आपल्या जठरामधलं. आणि मग प्रपात तात्पर्यामध्ये सांगतात की आयुर्वेदानुसार आपली जठाग्नी जर मंद असेल तर हे शरीर कार्य करू शकत नाही. आणि त्यासाठी मग आपले शरीर स्वस्थ राहण्यासाठी आपली जठराग्नी फार चांगली असणं आवश्यक आहे. म्हणजे पहा, हे शरीर पण स्वस्थ राहून चांगलं कार्य करण्यासाठी आपण कोणावर अवलंबून आहोत? कृष्णावर अवलंबून आहोत. आणि पुढं काय म्हणलेलं आहे की मग ती जठराग्नी चांगली आहे, परंतु ते आपण जे भोजन केलेलं आहे ते चांगलं पचन होण्यासाठी विशेष वायू पण आपल्या शरीरामध्ये कार्य करतात. आणि ते वायूचं संयोग किंवा कार्य पण कोणाच्या शक्तीने होतं? कृष्ण म्हणतात माझ्या शक्तीने होतं. मग अशापर्यंत पूर्णतः आपण भगवंतावर अवलंबून आहोत. मग तो मुद्दा इथं सांगत आहे. आणि त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की आपल्या शरीरापासून आपल्या शरीराच्या बाहेर जे काय आहे ते सर्व काही कशावर अवलंबून आहे? कृष्णांवर अवलंबून आहे, भगवंतावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे आपण भगवंतांना शरण जाऊन त्यांची भक्ती करणं, सेवा करणं हेच वास्तविक आपल्या जीवनाचं कर्तव्य समजून आपण ते कार्य केलं पाहिजे. आणि तोच मुद्दा ह्या ज्ञानातून एक प्रकारे आपल्याला भगवंत सांगत आहे. पुढचा श्लोक पाहू, 15वा. आता ह्या विभागाचा शेवटचा श्लोक आहे. हा पण श्लोक फार प्रसिद्ध आहे. बऱ्याच वेळेला भक्त हा श्लोक त्यांच्या प्रवचनांमध्ये ते सांगतात. तर सर्वांनी मागून म्हणा. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृतिर्ज्ञानम् अपोनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृतवेद विदेव चाहम. भाषांतर. मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांतांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. पहा आता पुढं. आणि पहा भगवान काय म्हणजे अन्न पण मी देतो, ते पचवण्याची शक्ती पण मी, अन्नामधली जी शक्ती आहे ती पण मी देतो, तुम्ही ते भोजन केल्यानंतर पचवण्याची शक्ती पण मी देतो, हे सर्व सांगत आहेत. आणि एवढंच नाही तर मीच सर्व प्राणीमात्रांच्या कुठे वास करतो? हृदयामध्ये. कशाच्या रूपात? परमात्माच्या रूपात. आणि मीच प्रत्येक जीवाला स्मृती आणि विस्मृती देतो असं म्हणत आहे. मग आपण पहा आपल्या जीवनामध्ये आपण काय स्मरण करायचं आणि काय विसरायचं हे पण आपल्या हातात नाही. पहा आपण किती बद्ध आहोत. आणि मूर्ख व्यक्ती स्वतःला स्वतंत्र समजून भोग करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या हातात ते पण नाही आहे. ते पण कोणावर अवलंबून आहे? भगवंतावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं आपण काही गोष्टी आठवून ठेवलेल्या आहेत किंवा हे केलेलं आहे आणि ऐन वेळेला ते आपल्याला लक्षात येत नाही. आणि काही वेळेला आणि काही गोष्टी आपण फार पूर्वीच्या होत्या आणि त्या काहीतरी वाईट घटना घडली होती आपल्या जीवनामध्ये, काहीतरी प्रतिकूल गोष्टी घडल्या होत्या आणि आपण बऱ्याच प्रयत्नाने कष्टाने त्या गोष्टी काय केलेल्या आहेत? विसरलेलो आहोत का आपण आपल्या मनातून काढलेले आहेत. आपल्याला बऱ्याच दिवसांनी त्यांनी त्या विचारांनी त्रास दिलेला होता आणि भरपूर प्रयत्न करून आपण तो विचार आपल्या मनातून काढलेला आहे. थोडा आपल्याला रिलीफ फील होत आहे आणि अचानक काहीतरी होतं आणि तो विचार आपल्या मनामध्ये येतो आणि पुन्हा तसाच त्रास होऊ लागतो. मग ते विचार कुणी आणले? इथं म्हणलं स्मृती आणि विस्मृती. मग काही गोष्टी आपल्या मनामध्ये विचारामध्ये आणणं आणि काही गोष्टी आपल्या मनाच्या विचारातून घालवणं हे सर्व कोणावर अवलंबून आहे? माझ्यापासूनच होतं कृष्ण म्हणतात. त्यामुळे व्यक्तीने कधी अहंकारी बनू नये. आपल्या बुद्धीवर, आपल्या स्मरणशक्तीवर, आपल्या काही कार्यांवर, सर्व काही भगवंतावर अवलंबून आहे. मग तो मुद्दा इथं सांगत आहेत कृष्ण. आणि म्हणून आपण नेहमी सांगतो किंवा बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे ह्या श्लोकाचा संदर्भ देऊन, ते म्हणजे काय की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण आपल्या मुलांना किंवा नातवंडांना वर्षभर चांगला अभ्यास कर म्हणतो, चांगलं हे कर म्हणतो, मेहनत कर म्हणतो. आणि एवढं सर्व करून पण
आपली भारतीय संस्कृती काय, जेव्हा पेपर सुरू होतात तर त्या मुलाला किंवा नातवंडाला आपण काय म्हणतो, जा म्हणतो, देवघरात जा, पाया पड, चांगली बुद्धी द्या, मला स्मरणशक्ती द्या, असं करून मग पेपराला जायला सांगतो. मग याचा अर्थ मग प्रयत्नावर काही विश्वास नव्हता का? नाही, प्रयत्न पण करायचे आहेत, परंतु जे काय आपण अभ्यास केलेला आहे, श्रवण अध्ययन केलेलं आहे, ते योग्य वेळेला स्मरण करून देण्याचं कार्य कोण करतात? भगवंतच करतात. मग भगवंताची कृपेची पण आवश्यकता आहे. मग ही आपली भारतीय संस्कृती आहे. आणि एखादा विद्यार्थी असेल, मी अभ्यास केलेला आहे, भगवंत काय करणार आहे, ते सगळं अंधश्रद्धा आहे आणि ते काय अस्तित्वात नाही, असं जर एखादा व्यक्ती अहंकार करत असेल तर तो भरपूर अभ्यास करेल, भरपूर त्याला कॉन्फिडन्स पण असेल, पण तो ऐन पेपराच्या वेळेला एक सोपा प्रश्न त्याच्यासमोर आला असेल आणि त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर कितीतरी वेळा वाचलेलं असेल, परंतु जेव्हा तो लयला जातो त्याची एकदम मती भ्रष्ट झालेली आहे, बुद्धी एकदम भ्रमित झालेली आहे असं त्याला वाटेल आणि त्याला लेताच येणार नाही. मग ते स्मरण आणि विस्मरण करणारे कोण आहेत? कृष्णच आहेत. मग ते भगवंत तिथं सांगतात. मग तशा पद्धतीने आहेत. आणि हे स्मरण आणि विस्मरण हे फक्त आपल्या वर्तमान जीवनाबद्दलच लागू होतं असं नाही, तर पूर्वजन्मात आपण काही गोष्टी केल्या होत्या आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्या जीवनात काहीतरी मिळणार आहेत आणि त्या प्रतिक्रिया मिळण्यासाठी आपण काहीतरी चुकीचं कार्य करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी पण आपल्याला अचानक आपल्या मनामध्ये काहीतरी चुकीचं कार्य करण्याची इच्छा होते, ती कधी इच्छा आपण केलेली नसते आणि ते चुकीचं कार्य आपण करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आणखी दुःखदायक प्रतिक्रिया भोगावी लागतात. म्हणजे चुकीचं कार्य करण्याची इच्छा किंवा विचार कुठून आले? ते परमात्माने दिले. का? कारण तुमचं असं काही कर्म आहे, त्या कर्मानुसार तुम्हाला चुकीचं कार्य करायचं आहे आणि प्रतिकूल प्रतिक्रिया भोगायची आहे. मग ते चुकीचं कार्य करण्याचं स्मृती किंवा विचार पण कोण देतं? भगवंत देतात. भगवंत म्हणजे परमात्मा देतात. परंतु परमात्मा त्याचे कारण नाही आहेत. कारण कोण आहोत? आपणच आहोत, कारण पूर्वजन्मात काही चुकीची कार्य केलेली आहेत. मग हे सर्व जन्माचं किंवा जीवनाचं गणित चालू आहे आणि पहा, कृष्ण हे सर्व इथं सांगत आहे या 15व्या अध्यायामध्ये. म्हणून आपण हा 15वा अध्याय समजून घेतला ना, एक प्रकारे आपल्या जीवनाचं, या भौतिक जगाचं पूर्ण रहस्य आणि गणित आपण समजू शकतो. मग पहिला या भौतिक जगाला जे वटवृक्षाची उपाय दिलेले आहे त्याच्याद्वारे भौतिक जगत कसं आहे ते आपण समजू शकतो. त्यानंतर एखादा जीव एका योनीतून दुसऱ्या योनीत कसं जातो ते पुढच्या काही श्लोकांच्याद्वारे समजू शकतो. आणि 11 श्लोकापासून 15 नंबरच्या श्लोकांपर्यंत, 12 नंबरच्या श्लोकांपासून 15 नंबरच्या श्लोकांपर्यंत तो मग ह्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी भगवंतांना सर्व ठिकाणी कशा पद्धतीने पाहू शकतो हे पण ज्ञान कृष्णाने इथं दिलेलं आहे. मग इथं आता 3रा विभाग पूर्ण होतो आणि ते काय आता 5-10 मिनिटात आपण घेऊन पूर्ण करू पुढचे श्लोक. 16वा श्लोक. आणि पुढच्या श्लोकापासून आता कृष्ण त्यांचा स्वतःचा एक प्रकारे पुरुषोत्तम भगवंत म्हणून काय करत आहेत? स्थापना करत आहेत. 16वा श्लोक पहा. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कुतस्थोऽक्षर उच्यते. भाषांतर. च्युत म्हणजे क्षर आणि अच्युत म्हणजे अक्षर असे जीवांचे 2 वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव पतनाधीन असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते. मग आता इथं तात्पर्यातील बरंच आहे, आपण वेळ कमी आहे त्यामुळे थोडक्यात आपण चर्चा करत पुढे जाणार आहोत. तर याचा अर्थ काय आहे की कृष्ण सांगत आहेत की या भौतिक जगात 2 प्रकारचे जीव आहेत. एक च्युत म्हणजे पतित होणारे आणि अच्युत म्हणजे ज्यांचं कधीही पतन होत नाही. मग जे पतित होणारे आहेत त्या जीवांमध्ये कोण येतं? आपण सर्वजण येतो, कारण आपण ऑलरेडी भगवत धामातून पतन होऊन इथं आलेलो आहोत. मग आपण च्युत किंवा शर किंवा पतित जीवांच्यामध्ये येतो. आणि दुसरे जीव कोणते आहेत? अक्षर किंवा अच्युत. आणि हे जीव कोणते आहेत? जे जीव भगवंताची भक्ती करून पूर्णत्व प्राप्त करून कुठे गेलेले आहेत? भगवंतांच्या धामात गेलेले आहेत. आणि ते भगवंताच्या धामामध्ये आता भगवंताचा सोबत शाश्वत काय करत आहेत? संघ घेत आहेत. आणि ते कधी आता पुन्हा या भौतिक जगात येणार नाहीत. म्हणजे त्यांचं कधी आता पतन होणार नाही. पण तो आपलं पतन होत राहतं, कारण आपण जोपर्यंत भगवंताच्या धामात जात नाही तोपर्यंत आपण कधी उच्च लोकात जातो, पुन्हा निम्न लोकात येतो, पुन्हा पशुयोनीमध्ये जातो. हे भ्रमण आपलं चालूच आहे. मग आपण कोण आहोत?
असे पतिच्युत जीव आहोत. आणि अच्युत म्हणजे जे भगवंताच्या धामात गेलेले आहेत ते कधी पतित होत नाहीत. मग अशा पद्धतीने दोन प्रकारचे जीव योनी म्हणजे जीवाचे समूह आहेत असं कृष्ण इथं म्हणत आहे. आता हे का सांगत आहेत? कारण याच्याद्वारे भगवंतांना पुढचा मुद्दा सांगायचा आहे. मग आता हे एवढं समजून घ्या की सृष्टीमध्ये दोन प्रकारचे असे जीव आहेत, जे पतित झालेले म्हणजे आपण जीव, आणि भगवंताच्या धामात असणारे जे भगवंताचे पार्षद शुद्ध भक्त आहेत तसे जीव, असे दोन प्रकारचे जीव असतात. ठीक आहे, पुढचा श्लोक. उत्तमा पुरुषत्वन्य पुरुषत्वन्य परमात्मेति उदारुतः यो लोकत्रयम् आविश्य बिभर्त्यावय ईश्वर. भाषांतर. या दोन व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत जे स्वतः अवयवी भगवंत आहेत आणि ते स्त्रीलोकामध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहे. आता कृष्ण काय सांगतात पहा. ह्या दोघांच्या व्यतिरिक्त म्हणजे कोणाच्या व्यतिरिक्त? आपल्यासारख्या पतित जीवांच्या व्यतिरिक्त आणि भगवंताच्या धामात असणारे जे शुद्ध भक्त आहेत जे कधी पतित होणार नाहीत, ह्या दोन्ही प्रकारच्या जीवांच्या व्यतिरिक्त एक परमपुरुष आहेत आणि ते कोण आहेत? परमात्मा आहेत. आणि ते काय करतात? या तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचं पालन पोषण करतात. आता ते परमात्मा कोण आहेत? स्वयं कृष्णच आहेत. परंतु इथं आता कृष्ण स्वतःचा म्हणून तसा उल्लेख करत आहेत का? एक त्रयस्थ व्यक्तीप्रमाणे बोलत आहेत की ह्या दोघांव्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे आणि ते काय करतात? ह्या दोघांचं पालन पोषण करतात असं म्हणतात. अजून त्यांनी आपला स्वतःचा उल्लेख केलेला नाही. मग इथं कशा पद्धतीने उल्लेख आहे? जसं आपण बऱ्याच वेळा सांगतो की एखादे सभ्य शिक्षक किंवा गुरु असतात तर ते काय आपल्या शिष्यांना सांगतील की तुम्ही शिष्य आहात माझे, तुम्ही माझ्या काय केला पाहिजे? आदर केला पाहिजे, माझं पूजन केलं पाहिजे किंवा मला माझ्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे असं ते डायरेक्ट बोलणार नाहीत. ते काय बोलतील की शिष्याने आपल्या गुरूंचं आज्ञेचं पालन केलं पाहिजे, प्रत्येक शिष्याने आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे असं सांगतील. याचाच अर्थ त्यांना काय सांगायचं आहे की तुम्ही शिष्य आहात आणि मी गुरु आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे? मग गुरु म्हणून माझं त्या पद्धतीनं कार्य म्हणजे आदर किंवा आज्ञेचं पालन केलं पाहिजे. याचा अर्थ तिथं काही हुकुमशाही चालवण्याच्या उद्देशाने बोलत नाहीत ते. त्याच्यामध्येच कोणाचं कल्याण आहे? शिष्याचं कल्याण आहे. परंतु एक सभ्यपणा म्हणून गुरु कधी माझा आदर केला पाहिजे, माझ्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे असं बोलणार नाही. शिष्याने गुरूंचा आदर केला पाहिजे, गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे असं एक श्रेष्ठ व्यक्तीप्रमाणे ते बोलतील. तसंच इथं कृष्ण काय म्हणत आहेत पहिल्यांदा की त्या दोघांव्यतिरिक्त मी परमपुरुष व्यक्ती आहे, मी काय करतो? दोघांचं पालन करतो असं डायरेक्ट बोलत नाही आहेत. काय बोलत आहेत? त्या दोघांच्या व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत, तेच काय करतात? ह्या दोघांचं पालनपोषण करतात. आणि ही वास्तविकता आहे. मग भगवंत त्यांच्या धामातील जे पार्षद आहेत त्यांचं पण पालनपोषण करतात आणि आपण या भौतिक जगात खिटपट पडलेलो आहोत तर आपलं पण वास्तविक पालनपोषण कोण करत आहेत? तेच करत आहेत. जसं मगाशी आपण पाहिलं, मग सूर्यचंद्राच्याद्वारे सर्व शक्ती देत आहेत, धान्य देत आहेत आणि ते खाल्ल्यानंतर पचवण्याची शक्ती पण आपल्याला तेच देत आहे. मग सर्व काही तेच पालनपोषण करत आहे. मग अशा पद्धतीने तो परमपुरुष आहेत असं कृष्ण इथं सांगत आहेत. आणि पुढच्या श्लोकामध्ये आता ते परमपुरुष कोण आहेत हेच सांगत आहेत. आणि या पुढच्या श्लोकाच्या अर्थामुळे पुढचे 2 श्लोक आहेत त्याच्यामुळे ह्या अध्यायाला नाव कोणतं आलेलं आहे? पुरुषोत्तम योग. तर श्लोक पहा. यस्मात् क्षरम अतितोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे. पुन्हा म्हणा. अतोऽस्मि लोके वेदे च प्रतिता पुरुषोत्तमः. पहा आता ह्या श्लोकामध्ये तो शब्द आला कोणता? पुरुषोत्तम. याचा अर्थ पहा, ध्यानपूर्वक ऐका काय अर्थ आहे. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. पहा आता याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये
ते च्युत आणि अच्युत दोन्ही प्रकारच्या लोकांचं पालनपोषण करणारा एक परमपुरुष आहे, परमात्मा आहे असं ते बोलतात. पण तो आता पुढच्या या श्लोकामध्ये तो परमपुरुष किंवा परमात्मा च्युत आणि अच्युत या दोघांच्या अतीत असणारा व्यक्ती कोण आहे? मी आहे असं ते बोलत आहे. आणि सर्व वेदांमध्ये मला कोणत्या नावाने ओळखलं जातं किंवा मी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? पुरुषोत्तम. श्री पुरुषोत्तम भगवान की, श्री पुरुषोत्तम मास की, श्री पुरुषोत्तम योग अध्याय की. पहा इथं आता भगवंत स्वतःला पुरुषोत्तम म्हणून इथं सांगत आहे. पुढचा श्लोक पाहता, यो मामेवम असम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता तो माझ्या भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हा आता इथं कृष्ण एक प्रकारे स्वतःची भगवत्ता प्रकट करत आहे. कारण भगवंत नम्र आहेत किंवा त्यांच्या एक सभ्यपणाप्रमाणे बोलतात, परंतु अशा वेळेला काही ठिकाणी भगवंत एका अधिकार वाणीने आपली भगवत्ता पण काय करतात? प्रदर्शित करतात. याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये आणि आत्ताच्या ह्या श्लोकामध्ये दोन्ही ठिकाणी कृष्ण काय करत आहेत? पुरुषोत्तम म्हणून स्वतःला काय करत आहेत? संबोधन करत आहेत. आणि काय म्हणतायत? जो कोणी संशयरहित होऊन त्यांना पुरुषोत्तम म्हणून जाणतो किंवा स्वीकारतो तो वास्तविक काय? सर्वज्ञ आहे. मग भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्राचं वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान प्राप्त केलेलं असतं आणि स्वतःला फार ते विद्वान समजत असतात, परंतु ते विद्वान नाही आहेत किंवा सर्वज्ञ नाहीत वास्तविक ह्या भगवंतांच्या इथं सांगितलेल्या ज्ञानानुसार. तर भगवंतांच्यानुसार सर्वज्ञ किंवा सर्वज्ञ कोण आहे? एक मिनिट पायाला जरा हे झालं. तर भगवंत काय सांगत आहेत की सर्वज्ञ कोण आहे? की जो कोणी भगवान श्रीकृष्णाला पुरुषोत्तम म्हणून जाणतो आणि सर्व गोष्टींचे स्तोत्र किंवा उद्गम म्हणून जाणतो तो वास्तविक सर्वज्ञ आहे. भलेही तो भौतिक ज्ञानामध्ये तेवढं त्याला ज्ञान नसेल, फार कमी शिकलेला असेल, अडाणी असेल किंवा भौतिक वेगळ्या क्षेत्रामध्ये त्याला काहीच माहीत नसेल, पण तो कृष्णाला त्यांनी पुरुषोत्तम म्हणून स्वीकारला असेल तर तो वास्तविक सर्वज्ञ आहे. आणि हाच ह्या अध्यायाचा उद्देश आहे की आपल्यासारख्या बद्ध जीवाने ह्या अध्यायाचं सर्व ज्ञान समजून घेऊन शेवटी कुठल्या स्त्रीला पोसायचं आहे? कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत म्हणून त्यांना स्वीकारायचं आहे आणि त्यांना काय करायचं आहे? संलग्न म्हणजे शरण जायचं आहे. पुढे इथं म्हणलेलं आहे की त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे? संलग्न करायचं. तर हाच ह्या पूर्ण अध्यायाचा काय सार आहे. शेवटचा श्लोक वाचू. इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तवं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आत्ता मी तुला प्रकट केला आहे. हे सत्य जाणणारा मनुष्य बुद्धिमान होतो आणि त्याचे प्रयत्न पूर्णत्वात जातात. पहा मग आता ह्या अध्यायामध्ये कृष्णाने जे काही ज्ञान सांगितलेलं आहे ते सर्व वैदिक शास्त्रांचं काय गाभा आहे. मग गाभा म्हणजे मग वटवृक्षाचं ज्ञान सांगितलं, जलमुक्तीचे चक्र कसं आहे त्याचं ज्ञान सांगितलं, सर्व गोष्टी त्यांच्या शक्तीवर कसे आधारित आहेत ते सर्व सांगितलं. आणि शेवटी काय सांगितलं की सर्व जीवांमध्ये मी पुरुषोत्तम म्हणून संबोधला जातो आणि जो कोणी हे जाणतो तो काय? सर्वज्ञ आहे. मग शेवटच्या 2 श्लोकामध्ये जे काही ज्ञान सांगितलेलं आहे भगवंतांनी ते वास्तविक सर्व वैदिक ग्रंथाचा गाभा आहे. आणि हे जो कोणी जाणतो तो वास्तविक बुद्धिमान आहे. पहा दुसऱ्यांदा आलं. याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात तो सर्वज्ञ आहे आणि आत्ताच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? तो सर्वात मोठा बुद्धिमान आहे.
आणि मनुष्य जीवनाचा हाच उद्देश आहे. आता आपल्याला प्रत्येकांना भौतिक दृष्टिकोनातून बौद्धिक पातळी वेगवेगळी मिळालेली आहे, भौतिक कौशल्य पण वेगवेगळे मिळालेले आहेत. त्याच्यानुसार सर्वजण आपण या भौतिक जगातील सर्व ज्ञान प्राप्त करू शकत नाही. आपल्या आपल्या क्षमतेनुसार प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे, है ना. मग एखादा फार हुशार असेल, बुद्धिमान असेल, तर तो उच्च शिक्षण घेऊन क्लास 1 अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर किंवा आणि काहीतरी बनेल. आणि एखादा व्यवसाय करेल, एखादा छोटीशी नोकरी करेल, एखादा शेती करेल आपल्या आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार. काही हरकत नाही, प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षमतेनुसार ते करू शकतो. परंतु प्रत्येकजण त्या क्षमतेनुसार बाकीचे कार्य करत भगवंतांना मात्र सर्वजण जाणू शकतो. प्रत्येकजण क्लास 1 अधिकारी बनू शकत नाही, प्रत्येकजण मोठा काही सायंटिस्ट किंवा मोठे पदाधिकारी बनू शकत नाही, परंतु भगवंतांना मात्र प्रत्येकजण जाणू शकतात. आणि भगवंतांना जाणून प्रत्येकजण ह्या दृष्टिकोनातून बुद्धिमान आणि सर्वज्ञ बनू शकतात. आणि तोच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. बाकी भौतिक दृष्टिकोनातून आपल्याला बुद्धिमान किंवा सर्वज्ञ होण्याची आवश्यकता नाही. काही काही लोक असतात, त्यांना काय असतं, मला सर्व क्षेत्राचं ज्ञान असलं पाहिजे, मी हे काम करतो यातलं पण ज्ञान असलं पाहिजे, त्याचं पण ज्ञान असलं पाहिजे. आणि का, कारण समाजाला जेव्हा कळेल मला ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान आहे, तर समाज मला फार बुद्धिमान मानेल, मला फार आदर देईल, विशेष मानेल, असं दिखावा करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये असते. परंतु भक्तांनी तसं काही न करता आपल्याला प्रारब्धानुसार जे मिळालेलं आहे, जे आपण कार्य करत आहोत त्याच्यामुळे संतुष्ट राहा आणि भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करा भक्तीच्याद्वारे आणि ह्या ज्ञानाच्याद्वारे. आणि त्याने वास्तविक तुम्ही बुद्धिमान ठरणार आहात. अन्यथा या भौतिक कार्याच्यामध्ये सफलता प्राप्त करून आपण भौतिक दृष्टिकोनातून बुद्धिमान ठरवले जाऊ, परंतु शास्त्राच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वात मोठे मूर्ख बनवू किंवा वास्तविक सर्वात मोठी आपली फसवणूक होईल. मग तो मुद्दा इथं सांगितला जात आहे. आणि हाच एक प्रकारे ह्या 15व्या अध्यायाचा पुरुषोत्तम योगाचा सार आहे. मग आपण हा सार समजून घ्या आणि आपल्या हृदयामध्ये धारण करून आज घरी जाताना आपण जावा. पुन्हा त्या भावनेने आपण भगवंताशी शरण घ्या, भक्ती करा. आपण सर्वजण आता भक्ती साधना करतच आहात, परंतु आपण हे जे काही उत्सव घेतो, यात्रा घेतो, विशेष दिवशी काही आपली साधनेची कार्य करतो, तर याचा उद्देश काय आहे की इथं जे भगवंतांना भक्ती भावनेने शरण जाण्यास सांगितलेलं आहे, तर ती शरणागतीची जी प्रमाण आहे ते आपलं दिवसेंदिवस वाढलं पाहिजे. ह्यासाठीच आपण ह्या सर्व गोष्टी करत असतो. आणि मग आपण हे करत राहू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भगवंतांच्या कृपेची आणि त्यांच्या दिव्य आशीर्वादाची आपण काय करू, प्राप्ती किंवा अनुभव पण करू. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया, आपला वेळ झाला. तर जरा सकाळी आपण लेट सुरू केलं तर मग तेव्हा आपलं लेट झालं, काय हरकत नाही. आता इथं आपण थांबू आणि थोडं कीर्तन करून दीपदान करून आपण इथून निघू. हां, तर शेवटी आता 2 मिनटं कोणाला काही प्रश्न किंवा शंका आहे आज जी चर्चा केली त्याबद्दल? ठीक आहे, सर्वांना आपण चर्चा केलेलं समजून आलं. जसं आपण सकाळी म्हणलो त्याप्रमाणे आज आपण काही कथा ज्यादा केली नाही, आपण थोडं हे सिद्धांतात्मक आज दिवसभरात चर्चा केली, त्यामुळे आपल्याला निश्चित कंटाळून वाटला असेल. परंतु सर्वोच्च लाभ काय झाला आपल्याला की आपण ह्या अधिक महिन्यामध्ये 15वा अध्याय काय केला, पूर्ण केला. फक्त श्लोक वाचून नाही, तर त्याचं स्पष्टीकरण, भाषांतर ऐकून त्याचं स्पष्टीकरण चर्चा करून हा अध्याय पूर्ण केला. आणि जसं म्हणतात नो पेन नो गेन. मग आपण त्रास झाला, कंटाळून वाटलं, परंतु आज दिवसभरात तो त्रास सहन करून आपण हे कार्य केला, तर हे त्रास केल्यामुळे आता याचा फार मोठा गेन आपल्याला प्राप्त होणार किंवा फार मोठा लाभ प्राप्त होणार. आणि तो लाभ पण असं नाही की लगेच आपल्याला पाहायला मिळणार किंवा दिसणार, तो आपल्या आध्यात्मिक अकाउंटमध्ये जमा होणार किंवा झालेला आहे, परंतु त्याला आपल्याला अनुभवण्यासाठी भरपूर अजून वर्ष जावे लागणार. मग त्या अनुभवाचा आपण काय, त्या कृपेचं आपण काय करत आहोत, संचयन करत आहोत. परंतु ती कृपा जी संचयन करणार आहोत त्याचा अनुभूती आपण लगेच घेऊ शकत नाही. त्यासाठी अजून भरपूर वर्षे ह्या गोष्टी करत राहावे लागतील, या कृपेला एकत्रित करावं लागेल आणि मग हळूहळू त्याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे. परंतु आपण वेळ काढून आला आणि आज पूर्ण सम्मिलित झाला या कार्यामध्ये, यासाठी आपलं खूप खूप धन्यवाद.
श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे. ठीक आहे. तर शेवटी आता थोडा अनुभव म्हणजे हां हां नाही, त्या सर्पांची आणि सामान्य सर्पाची आपण तुलना करू शकत नाही, है ना. जसं भगवंतांचे भक्त असणारा पण मनुष्य आहे आणि चोरी करणारा किंवा त्याच भगवंताची मूर्ती भंग करणारा दुसऱ्या समुदायाला तो पण मनुष्य आहे. ती दोघं पण एकाच जातीतले समुदायातले आहेत ना, पण तो फरक आहे ना चेतनेमध्ये. तसंच जे शेष नाग आहेत ते सर्प आहेत आणि सामान्य पण सर्प आहेत, पण त्यांच्या चेतनेमध्ये फरक आहे का ते मला म्हणते तसं. ठीक आहे. हरे कृष्ण. ठीक आहे. आणखी आता शेवट जसं मगाशी सर्वांनी चांगल्या पद्धतीने इथं जप केला, जवळजवळ 1.5 तास आपण जप केला, तर सर्वांना जपाचा विशेष अनुभव वाटला ना. माहीत नाही आपल्याला बरेच म्हणजे सगळेजण इथं बसून ते करत होते जप आणि काही जण फिरून पण करत होते, परंतु ह्यावेळेला बऱ्याचपैकी सर्वांनी चांगल्या पद्धतीने जप केला. हां ते पाण्यातनं काढू शकतं ना, तिथं ते भांडं आहे ना तिकडं पाणी टाकून कोणतं मल्हारपूर ते दीप ते. तर मग सर्वांनी जपामध्ये चांगल्यापणे सहभागी झाला यासाठी विशेष आपलं धन्यवाद. आणि पहा म्हणजे आमचं जसं आम्ही मागच्या वेळेला अनुभव आमचा सांगितला तसं तुम्हाला पण आज काही विशेष अनुभव वाटला असेल आणि आम्हाला पण पुन्हा तसा अनुभव आज वाटलाच. जसं आपण म्हणालो होतो की हे ठिकाण साधारण नाही आहे, कारण इथं रेवणसिद्ध देवता इथं वास करतात आणि ते शिवजी आहेत. शिवजी नेहमी भगवंताचं नाव राम नावाचा जप करतात आणि शिवजींना सर्वात जादा हरिनामामध्ये रुची आहे किंवा गोडी आहे ना. आणि म्हणून आपण म्हणतो की शिवजींकडे गेल्यानंतर नेहमी आपण हरिनामाची रुची किंवा हरिनामाची गोडी आपण त्यांना मागितली पाहिजे किंवा मागणी केली पाहिजे, है ना. आणि तो अनुभव आपल्याला इथे येतो. तर आज पण आम्हाला पण विशेष वाटलं, जसं थोडं झोप येत होती कारण प्रसाद घेतलेला होता म्हणून, परंतु उभारून चालून पण करत असताना त्या जपाच्या विशेष अनुभवाचा प्रत्यय इथं आज पण आला. मग झोप येत होती याचा अर्थ आपण पात्र नव्हतो, आपलं स्थिती तमोगुणी होती ना, त्यामुळेच आपल्याला मला तर झोप येत होती, परंतु तरी पण ते हरिनाम घ्यायला थोडा आनंद वाटला किंवा फार विशेष वाटलं. तर ही शक्ती किंवा सामर्थ्य कोणाचं आहे? रेवणसिद्ध देवतांचं आहे ना. त्यांच्या कृपेने आपल्याला अनुभव आला. आणि मी असा जर माझ्या मनामध्ये विचार आला की जसं हिंदीमध्ये म्हणतात ना, हमारा बस चले तो हम रोज या जप करने के लिए आ जाए, है ना. असं होऊ परंतु ते वेळेमध्ये बसणार नाही, कारण आपण सकाळी मंगल आरती करतो. खरोखर इथं म्हणजे सकाळी तिथं आपण मंगल आरतीच्या काय म्हणतात की ब्रह्ममुहूर्तामध्ये जप करतो, तरी पण एवढा संघर्ष करावा लागतो. म्हणजे मला तर अनुभव येतो, झोप येते, बरंच काही मन इकडे तिकडे जातं. आणि इथं तर आपण जेवण करून पोट भरून इथं दुपारी जप करावली, एकदम झोप येण्याची एक्स्ट्रीम स्थिती असते, पण तरी पण इथं जप एवढा विशेष वाटला. तर मग सकाळी ब्रह्ममुहूर्ताला इथे येऊन जप केला तर आणखी किती विशेष अनुभव वाटेल. तर असं हे विशेष ठिकाण आहे. तर खरोखर आम्हाला पण आज विशेष आणि अनुभव वाटला, आपल्याला पण वाटला असेल. तर तो अनुभव आपण आपल्या हृदयात घेऊन जावा आपल्यासोबत, आणि त्या अनुभवाच्या लालायतीनेच आपण येणार आपली साधना करत राहावा. तर आता घरी जप करताना तो अनुभव आपल्याला मिळणार नाही, परंतु तो अनुभव मला पुन्हा प्राप्त करायचा आहे. म्हणजे हरिनामामध्ये तो अनुभव आहे, माझी योग्यता नाही म्हणून मला मिळत नाही, परंतु मला तो केन प्रकारे एक दिवस प्राप्त करायचा आहे, असा ध्यास ठेवून तुम्ही पुढची साधना करत राहा. आणि पहा कालावधी जाईल त्याला, परंतु एक ना एक दिवस आपण जगामध्ये कुठेही गेलो तर त्याच हरिनामाच्या तोच अनुभव आपण प्राप्त करू शकतो. आत्ता ती स्थिती आपली नाही आहे. आत्ता आपण बाहेरकारी स्थितीवर अवलंबून आहोत, परंतु आपण साधना करत त्या उच्च स्तरावर पोचलो की मग कोणत्याही स्थितीमध्ये गेल्यानंतर, कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जपाचा तोच अनुभव प्राप्त होईल. पण तो आत्ता ती स्थिती नाही आहे, त्यामुळे असा अनुभव घेण्यासाठी आपल्याला अशा विशेष ठिकाणी नियमित यावं लागतं. आणि तो अनुभव आपल्या सर्वांना आला असेल तर सर्वांनी तो हृदयामध्ये घेऊन जावा. त्या अनुभवाचा ध्यास ठेवून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण रोज साधना करा, जप करा. घरामधूनच रेवणसिद्ध देवतांना प्रार्थना करू शकता, शिवजींना प्रार्थना करू शकता. आणि जसं हे रेवणसिद्ध देव
आपण आम्हाला तुमच्या ठिकाणी अनुभव दिला तसा अनुभव इथं पण द्या अशी आपण प्रार्थना करू शकता. आणि फार शिवजी फार दयाळू कृपा आहेत. ते निश्चित आपल्याला इथं आहे तेवढा कदाचित अनुभव मिळणार नाही, परंतु काही नाही काही फरक सामान्य अनुभवामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तोही आपल्याला तेवढा लाभ मिळाला तरी तो फार आपल्याला लाभ झाला असं म्हणू शकतो. ठीक आहे. हरे कृष्ण. ठीक आहे. आता शेवटी काही सूचना देऊन आपण मग आता थोडं एक 5-10 मिनटं नृत्य कीर्तन करू आणि त्याच्यानंतर दीप भक्त तिथं ठेवत आहेत. तर आपण दीप मग काय करू, इथं आपण आता फोटो त्यानं आणलेला नाही आहे, तर एक भगवद्गीता आणला हां, तर एक भगवंताचा फोटो आहे, तो आपण रेवणसिद्ध देवता भगवंताचा आत देवघर आहे तिथं फोटो ठेवू. तर आपण काय करू, दीप घेऊन तिथं जाऊ तिकडं. तर आपण थोडीशी दीप इथं ठेवलेत का, इथं ठेवलं हां, मांडताना तिथं मांड्या का तिथं त्या कट्ट्यावर मांडा हां, तिथं मांडतील. मग आपण कीर्तन करून इथं थोडं तिथं जाऊ आणि तिथनं दीप घ्यायचे आणि पहिला भगवंतांना ओवावं आपण फोटोला, आणि फोटोला ओवावून पण रेवणसिद्ध देवतांना आपण ओवावू आणि त्यानंतर मग तिथं आपण ठेवून जाऊ किंवा बाजूला ठेवू है ना. आणि पुरुषाष्टकम म्हणायचं मग तू करत जरा वेळ बघूया. आपण थोडं कीर्तन तर करू 5-10 मिनटं आणि एक 5 मिनटं वाटलं तर पुरुषाष्टकम म्हणून आणि मग दीपदान करून जाऊ. तर आता आपण 6पर्यंत म्हणलो होतो, आता 6 होत आलेले आहेत. एक सकाळी अर्धा-पाऊण तास आपलं लेट झाले तर एक अर्धा तास होईल पुढं. तर आपण थोडं पेशन्स ठेवा, धैर्य ठेवूया, काही जादा हे नाही. आणि समजा आपण थोडं एक अर्धा-पाऊण तास लेट गेलो तरी बी उद्या रविवार आहे, सुट्टी आहे, आपण निवांत विश्रांती घ्या आणि उद्या जरा उशीरनं उठला तरी चालेल. हां, त्या पद्धतीने आपण थोडे करू. हरे कृष्ण. आणि त्याच्यामध्ये आता सूचना आहेत की आज जे काय आपण दीपदान करणार आहोत त्याच्यामध्ये जे दीप आहेत ते दीप आणि वाती तूप ती ह्या सर्वाची सेवा म्हणजे आपले पलुसकर माता जी आहेत त्यांनी केलेली आहे. तर अधिक महिन्याच्या पुरुषोत्तम मासच्या निमित्ताने दीपदान भक्तांना करावयाची संधी मिळावी यासाठी त्यांनी ती सेवा केलेली आहे. तर सर्वांनी आपण 3दा हरिबोल म्हणून त्यांचे विशेष धन्यवाद मानूया. हरिबो हरिबो हरिबो. आणि त्याचबरोबर आपल्या मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या चालू आठवड्यामध्येच काही भक्तांचे वाढदिवस होते. आपण ते मेसेज पण पाठवले होते, तर त्यांचे आपण विशेष त्यांच्यासाठी प्रार्थना करू. तर त्याच्यामध्ये गेल्या रविवारी 14 तारखेला 8 तारखेला आपले पलुसकर प्रभूजींचा जन्मदिवस होता. पलुसकर प्रभू कुठे आहेत, गेले का कुठे, घरी गेले, माताजींना आणायला गेले असते. हां, तर पलुसकर प्रभूंचा जन्मदिवस होता. कारण माताजींचा शाळा होती म्हणून त्यांना येता आलं नाही. तर मग पलुसकर प्रभूंचा जन्मदिवस होता 8 तारखेला. आणि त्याच्यानंतर काल आपल्या पाटकई प्रभूंचा जन्मदिवस होता. तर असे 2 भक्तांचे जन्मदिवस होते. तर त्या दोन्ही भक्तांना आपण शुभेच्छा देण्यासाठी जोरात 3दा हरिबोल म्हणूया. हरिबोल हरिबोल हरिबोल. त्यांना भगवंताची कृपा प्राप्त होईल ह्यासाठी आपण एकदा हरे कृष्ण मंत्राचं उच्चारण पण करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आणि काही सूचना आहेत का, गुरुमातांचा किंवा कोणत्या दिवशी, मागच्या आठवड्यात का, माफ करा त्यांचं माहीत नव्हतं. कोणत्या तारखेला होता काय, हां 10 तारखेला, हां म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी बुधवारी. तर गुरुमातांचा पण वाढदिवस होता. त्यांच्यासाठी पण आपण एकदा हरे कृष्ण मंत्राचं उच्चारण करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि शेवटी आम्ही आमच्या वतीने आपल्या सर्वांचं पण विशेष धन्यवाद मानतो की आपण सर्वजण आपला वेळ काढून इथं आला आणि ह्या एका दिवसाच्या या पूर्ण साधनेमध्ये सहभागी झाला. तर आपण पुन्हा सांगताय की आपल्याला थोडं कंटाळून वाटलं असेल, थोडं म्हणजे त्रासदायक वाटलं असेल, परंतु यालाच तपस्या म्हणतो आपण. आणि आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्याला याच्यामध्ये रुची वाटणार नाही, परंतु रुची न वाटताना पण आपण भगवंतासाठी हे करतो, तर मग त्यालाच काय म्हणलेलं आहे, भक्ती किंवा साधना म्हणलेला आहे. मग तुम्ही सर्वांनी वेळ काढून आला आणि याच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये सहभागी झाला, कथेमध्ये हरिनाम जप कीर्तनामध्ये सहभागी झाला, यासाठी मी पुन्हा आपल्या सर्वांचे विशेष धन्यवाद मानतो. आणि प्रसाद पण आपण सर्वजण चांगल्यापणे घेतला. प्रसाद घ्यायला चांगलं वाटलं आपल्याला सर्वांना, किती आनंद वाटला. आपण
म्हणजे रेवणसिद्ध देवतांच्या घरामध्ये असल्यासारखं त्यांच्या वावरामध्ये आपण बसून एक वनभोजन घेतल्यासारखं प्रसाद घेतला. किती आनंद वाटला. आणि हाच आनंद धामामध्ये आपल्याला आहे. परंतु आपण ते त्यागून इथं आलेलो आहोत. परंतु काय हरकत नाही, भक्ती करून आपण असंच करत राहू तर एक दिवस तिथं आपण जाऊ आणि असाच आनंद आपण शाश्वत रूपासाठी प्राप्त करू. ठीक आहे तसं. आणि आणि आता दीपदान झाल्यानंतर आपण जात असताना आपल्यासाठी द्रोण प्रसाद पण सगळ्यांसाठी इथं बनवलेला आहे. आणि तो द्रोण प्रसाद विशेष करून मोहिक माता जी आहेत त्यांच्याकडून दिलेला आहे. मोहिक माताजींनी म्हणजे त्यांच्या बहीण आहेत, पण त्यांच्या बहिणींकडून वैष्णवांना अधिक महिन्यामध्ये प्रसाद व्हावा म्हणून त्यांनी स्पॉन्सरशिप दिली होती. तर त्यांच्या वतीने तो प्रसाद असा बनवलेला. मग त्यांच्यासाठी पण आपण 3दा हरिबोल म्हणूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरे कृष्ण. ठीक आहे. आता सर्वांनी उठून जरा मध्ये या. शेवटाचा जर कंटाळा झाला असेल, आपल्याला थकला असाल, जायचं आहे, परंतु शेवटी आपण थोडा उत्साह दाखवून कीर्तन करू आणि त्यानंतर आपण निघूया. हरे कृष्ण.